चला, राज्यसेवा 2026 पूर्व परीक्षेमधल्या इकॉनॉमीचे जे आहे आन्सर की आपण बघणार आहोत. पहिला प्रश्न जो आहे बघा, आता हा डी सेट आहे आपला आणि या डी सेट मध्ये पहिला जो प्रश्न आहे, लोकसंख्या घनता 2017 मध्ये भारताची लोकसंख्या घनता दक्षिण कोरियापेक्षा जास्त होती. जास्त नाही, आपली कमी होती. ऍक्च्युली जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त बांगलादेश, त्याच्यानंतर मग म्हणजे ह्या तीन देशांमध्ये बांगलादेश आहे, त्याच्यानंतर जे आहे दक्षिण कोरिया जो आहे, आणि त्याच्यानंतर मग इंडियाचा नंबर लागतो. म्हणजे जवळपास आपली जी घनता आहे तर ती 452च्या आसपास आहे. दक्षिण कोरिया जो आहे तो 526 525 पर्यंत, आणि बांगलादेश जो आहे 1200. त्याच्यामुळे भारताची लोकसंख्या घनता बांगलादेशपेक्षा कमी होती. हे स्टेटमेंट बरोबर आहे, पहिलं चुकीचं आहे. सो फक्त अयोग्य आहे. देन महाराष्ट्रातली सार्वजनिक वितरण व्यवस्था, महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक सर्वेचा जो व्हिडिओ आपला आहे तो आजही युट्यूबवर आहे, त्याच्यामध्ये मी सांगितल्या होत्या या सगळ्या गोष्टी. आणि दुसरी गोष्ट जी आहे की याची नोट पण तुम्हाला प्रोव्हाइड झाली होती. महाराष्ट्र इकॉनॉमिक सर्व्हे मधून हे आलेलं आहे बघा. डिसेंबर 2025 पर्यंत 270.48 लाख शिधापत्रिका धारक होते. आता याच्यामध्ये जे आहे की ही जी आकडेवारी आहे, काही ठिकाणी आता तिथं 271 आहे, ओके, किंवा 2,70,86,000 एवढा तो आकडा दिलेला आहे. तिच्यामुळे आता याला जर तुम्ही राऊंड अप केलं 251 धरला आयोगाने, तर हे स्टेटमेंट बरोबर होऊ शकतं. 2,70,86,000. ओके. 31 ऑक्टोबर 2025 रोजी जे आहे 51,636 रास्त भाव दुकानं कार्यरत होती. हे बरोबर आहे बघा. आणि 155 कोटी कुटुंबांना जे आहे बायोमेट्रिक प्रमाणधारक शिधावस्तू धारकांचा लाभ देण्यात आला. त्याच्यामुळे जे आहे की आपण जर याला राऊंड अप केलं तर उत्तर जे आहे तुमचं एबीसी येतं. एक्झॅक्ट जर एवढी आकडेवारी प्रत्येक जर मोजायची झाली तर मग इथं जे आहे प्रश्नचिन्ह येऊन जातं बघा. मग तुमचं आन्सर जे आहे बी आणि सी कडे जाऊ शकतं. सो बघूयात आयोगाचं उत्तर जे आहे ते काय आहे त्याच्यानुसार. त्याच्यानंतर चौथी आणि पहिली पंचवार्षिक योजना विचारलेली आहे बघा. आता तुम्हाला 66 to 69 जे आहे तर तो हॉलिडे होता, त्यामुळे जे आहे पहिली आणि चौथी 51 56, तर ते जे आहे 69 74 जे आहे. सो हा एक महत्वाचा मुद्दा जो आहे तर तो लक्षात ठेवा. आणि ह्या ज्या आहेत याच्या डेट्स त्या फार बेसिक आहेत. आपण रुटीन याच्यामध्ये पंचवार्षिक योजना बघत राहतो. सो तो एक मुद्दा याच्यामध्ये मॅटर करतो बघा. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे 39 जे आहे बघा, तेंडुलकर समिती जी आहे त्याच्या संबंधी विचारलं आहे की तेंडुलकर समितीने दारिद्र्याची संकल्पना कुठल्या कुठल्या गोष्टींना समोर ठेवून आणली होती. तर पोषण आहे, निवारा आहे, वस्त्रांची उपलब्धता, किंवा रोगांपासून सुटका म्हणजे हेल्थ आणि त्याच्याशी रिलेटेड, आणि किमान शिक्षण जे आहे. सो सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत तेंडुलकर समितीच्या बाबतीत. दुसरा अजून एक प्रश्न तेंडुलकर समितीवर विचारलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो सिनारिओ आहे बघा तो आहे मातृत्व लाभ. आता मातृत्व लाभ 1961 अंतर्गत, आता 2017 मध्ये इथे चेंजेस पण झालेले. आता यांनी विचारलंय 61 नुसार जे विचारलेलं आहे. सो अधिनियमानुसार बाळ जन्मल्यानंतर 6 आठवड्यांची रजा अनिवार्य आहे. तर ती जी आहे बघा की बाळ जन्माल्याच्या आधी 6 वीक्स आणि नंतर 6 वीक्स, नंतर ती 17 मध्ये जे झालेलं आहे तर बिफोर 8 वीक्स आणि नंतर 18 वीक्स अशी 26 वीक. बरोबर आहे. अधिनियमानुसार बाळंतपणापूर्वी 6 आठवडे, नंतर 10 आठवडे जे आहेत तर ती 6 आठवडे आहेत बघा. 6 वीक्स त्याआधी होती 12, नंतर ती जी आहे 26 झाली. सो हे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. अनिवार्य हा अधिनियम कर्मचाऱ्यांची किमान संख्या विचारात न घेता सर्व आस्थापनांना लागू आहे. ऍक्च्युली याच्यामध्ये सर्व आस्थापनांना लागू होतो, पण इथं जे आहे की मिनिमम 10 और 10+ असा उल्लेख आहे बघा की कमीत कमी 10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे आपलं. मातृत्व लाभ आणि इतर लाभ जे आहे याच्यामध्ये प्रदान होतात. सो बेसिकली जे आहे 40चं उत्तर जे आहे बघा आपलं ए अँड डी जे आहे. ओके. सो इथं आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे काय की अयोग्य विधान विचारलेलं आहे. ओके. तो अयोग्य 2 आहेत, मग हे बी अँड सी. ओके. 4 जे आहे तर याचं उत्तर आहे बघा. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आपला तर तो जोड्या लावा आहे. जोड्या लावा यांनी बऱ्यापैकी विचारलेला आहे. जोड्या लावा दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम आणि त्याची सुरुवात कधी झाली होती. सो 4 जे आहे बघा याच्यामध्ये एकात्मिक ग्रामीण विकास 1978, त्याच्यानंतर जे आहे ग्रामीण भूमिहीन रोजगार 1983, त्यांच्यानंतर जवाहर रोजगार जे आहे आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार 2001 जे आहे. तर याच्यावरून तुम्ही तुमचं उत्तर काढू शकता. अलीकडच्या काळात आलेली 2001 वाली जी आहे ती. सो ह्या जोड्या बऱ्यापैकी तशाच आहे. म्हणजे जोड्यामध्ये तुम्हाला एक क्लिक जरी असला तरी त्याच्यातून तुम्ही क्लिक त्या बेसिसवर जाऊ शकता. देन नेक्स्ट वन जे आहे पुढचा सिनेरिओ जो आहे बघा
की 1950च्या दशकाच्या उत्तरार्धात उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कोल आणि हुअर प्रतिमान जे आहे लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकासाचा संबंध त्याच्यामध्ये जोडला गेला आणि कोल हुअर प्रतिमानानुसार उच्च प्रजनन क्षमतेखाली जीएनपी अधिक वेगाने वाढेल. आता बघा, जर खूप जास्त उच्च प्रजनन क्षमता असेल म्हणजे त्यामध्ये जे आहे की हायर फर्टिलिटी असेल तर गोष्टी ना लोअर फर्टिलिटी पाहिजे, रिसोर्सेस जास्त राहतील, लोक कमी राहतील. सो त्या केसमध्ये जे आहे करेक्ट आपल्याला विचारलेलं आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे. सो फक्त अयोग्य आहे. देन 43, खालीलपैकी कोणते जमिनीच्या उपविभागणी आणि तुकडे होण्याचे तोटे आहेत. बघा, आता जमिनीचं जर आपण तुकडे तुकडे केले तर काय होतं, एक वेस्टेज ऑफ लँड जे आहे, मध्ये मध्ये बांध टाकावे लागतील तुम्हाला, डिस्कस अनएम्प्लॉयमेंट, त्या तुकड्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या जास्त राहील आणि इझी टू लँड मॅनेजमेंट. आता बघा, इझी नसतं, हे हार्ड असतं, प्रॉब्लेमॅटिक असतं, एवढं सोपं नसतं. एवढीशी जमीन असेल मग या ट्रॅक्टर आणायचं का, मॅकॅनायझेशन, नंबर ऑफ गोष्टी असतात. सो त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. लो प्रोडक्टिव्हिटी हे पण बरोबर आहे. मग त्याच्यामुळे जे आहे की डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, तर हे बाजूला काढा सी आणि आन्सर इज ए बी डी. त्यानंतर नेक्स्ट वन, सामाजिक सुरक्षा उपाययोजनांचे प्रामुख्याने 2 प्रकार जे आहेत तर ते सामाजिक विमा आणि सामाजिक सहाय्य, सोशल इन्शुरन्स अँड सोशल असिस्टन्स जे आहे बघा, कारण हे 2 ब्रॉडर आस्पेक्ट्स आहेत, सामाजिक कल्याण आणि सामाजिक समावेशकता. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टांच्या संदर्भात तुम्हाला जे आहे विचार करायचा आहे. मुलीच्या विवाहास विलंब करण्यात प्रोत्साहन द्यावं, हे बरोबर आहे. 18 वर्षापेक्षा कमी वयात लग्न नाही झालं पाहिजे, शक्यतो 20 वर्षानंतर ते झालं पाहिजे. इथं 21 वर्ष आहे आणि 2030 पर्यंत स्थिर लोकसंख्या. आता हे तर भरपूर वेळा विचारलेलं आहे 2045, त्यामुळे या दोन्ही चूक आहेत बघा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन, 46वा प्रश्न, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 संबंधी खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे. महिला सक्षमीकरण हे याच्यामध्ये येतं आणि राज्य अन्न आयोग 2013च्या कायद्याचं निरीक्षण करणं, पुनरावलोकन किंवा त्याची अंमलबजावणी या दोघींसाठी महत्वाचं आहे. सो दोन्ही गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये येतात, ए अँड बी. सो 46 जो आहे तर त्याचं उत्तर जे आहे बघा ए अँड बी आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आपला तर तो जो आहे 47 नंबरचा आहे बघा, स्वैच्छिक क्षेत्रावरील राष्ट्रीय धोरण 2007. याच्यानुसार स्वैच्छिक संस्थान जे आहे त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल विचारलेलं आहे. आता या खाजगी स्वरूपाच्या असून सरकारपासून स्वतंत्र असतात. यांनी निर्माण केलेला नफा त्याच्या मालकाला, संचालकांना परत केला जात नाही आणि या स्वशासित असतात, त्याचे नियंत्रण सरकारकडे आहे. हे वाक्यच विरोधाभासी आहे. जर ते स्वशासित असेल तर सरकारचं नियंत्रणाचा सिंपल जो सिनेरिओ येत नाही तर सरकार काही नियंत्रण करत नाही. तिच्यामुळे जे आहे बघा सी 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 आन्सर इज एबीडी. विशिष्ट ध्येय उद्दिष्ट असलेल्या नोंदणीकृत संस्था किंवा अनौपचारिक गट असू शकतात. 1 मार्च 2026च्या रोजीच्या अंदाजानुसार महाराष्ट्राची एकूण प्रक्षेपित लोकसंख्या जी आहे 12.93 कोटी आहे आणि त्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातल्या नागरी लोकसंख्या ग्रामीणपेक्षा अधिक आहे. तर ग्रामीण जे रुरल अर्बन पेक्षा जास्त आहे. इथं स्टेटमेंट अ बरोबर आहे आणि ब चुकीचं आहे बघा. देन 49, एकूण भांडवली साठ्यामध्ये डेव्हिड पियर्स आणि जेरेमी वॉर्फर्ड यांनी मानव निर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल आणि पर्यावरणीय भांडवल यांचा समावेश केला बरोबर. आणि शाश्वत विकासाचा अर्थ त्यांच्या मते की विकास प्रक्रियेमध्ये मानवी भौतिक भांडवल, मानवी भांडवल किंवा पर्यावरणीय भांडवल कमी होतं, कमी नाही होत ते, आयदर ते कॉन्स्टंट राहील किंवा ते ग्रो होत जाईल असा सिनेरिओ. सो त्यामुळे फक्त अ बरोबर आहे इथं. पुढचा जो प्रश्न आहे बघा आपला शेवटचा प्रश्न याच्यातला, तेंडुलकर समितीचा जो अंदाज होता 2004-5 मध्ये किती % ग्रामीण लोकसंख्या जी आहे दारिद्र्य रेषेखाली 41.8 जे आहे आणि शहरी 25.7. सो 50चं उत्तर जे आहे तर ते 1 आहे. धन्यवाद.